आज सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। तत्पूर्वी मोठ्या घडामोडी पाहायला मिळतात आणि ही खास दृश्य एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बारामतीवरची पाहतोय। गोविंद बागेत गेले काही तासांपासून ही चर्चा सुरू होती। पार्थ पवार हे गोविंद बागेत शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांच्यामध्ये चर्चा सुरू आहेत। नेमक्या या चर्चा नेमक्या कशाच्या सुरू आहेत किंवा काय चर्चा सुरू आहे हे अजून कळू शकलेलं नाहीये। मात्र गेल्या जवळपास 2 तासांपासून पार्थ पवार हे शरद पवारांच्या बारामतीतल्या निवासस्थानी गोविंद बागेत उपस्थित आहेत। त्यांच्यामध्ये जोरदार चर्चा सुरू आहेत आणि आता आपण ही एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय। सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार हे एकत्रितपणे आपल्याला चर्चा करताना दिसतायत। शरद पवारांनी सकाळीच पत्रकार परिषद घेतली आणि या शपथविधी संदर्भात आपल्याला माहित नसल्याचं सांगितलेलं होतं आणि त्यानंतर शरद पवारांच्या या विधानानंतर मोठा ट्विस्ट या सगळ्या प्रकरणात आलेला होता आणि त्यानंतर आता पार्थ पवार हे शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या गोविंद बागेत दाखल झालेले होते आणि त्यानंतर पार्थ पवार आणि सुप्रिया सुळेंमध्ये चर्चा सुरू असल्याचं या दृश्यांमध्ये पाहायला मिळते। आपले प्रतिनिधी जयदीप भगत आपल्यासोबत आहेत। जयदीप, जवळपास 1.5 तासांनंतर आता पार्थ पवार रवाना होत आहेत। काय खलबत सुरू आहेत? आपण दृश्यांमध्ये पाहतोय की पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामध्ये काहीतरी चर्चा सुरू होती। त्यानंतर साधारणपणे 1 वाजेपर्यंत त्यांची बैठक झाली आणि त्यानंतर जे आहे ते 1 वाजता पार्थ पवार गार्डनमध्ये येऊन फोनाफोनी करत होते, फोनवरती बोलत होते आणि त्यानंतर आता जे आहे ते या ठिकाणी सुप्रिया सुळे आणि या ठिकाणी आपण बघू शकतो पार्थ पवार यांच्याशी जे आहे ते या ठिकाणी आपण बघू शकतो पार्थ पवारांची गाडी जी आहे ती गोविंद बागेतून बाहेर निघते आहे। त्यांना प्रतिक्रियासाठी विचारलं असता ते हात जोडून जे आहेत ते पुढे मार्गस्थ झालेले आहेत। नेमकी चर्चा काय झाली पवार कुटुंबामध्ये हे मात्र समजू शकलं नाही। मात्र शरद पवारांनी सकाळी प्रतिक्रिया दिली होती माध्यमांना की या ठिकाणी जी बैठक झाली किंवा सुनेत्रा पवार शपथ घेत आहेत ते मात्र मला माहीत नव्हतं आणि त्यानंतर जे आहे ते एक प्रकारची शरद पवारांनी नाराजीच व्यक्त केली आहे आणि त्यानंतर जे आहे ते पार्थ पवार गोविंद बागेमध्ये दाखल झाले आणि या ठिकाणी आपण बघू शकतो की पार्थ पवारांची गाडी आता बाहेर निघून गेली आणि आता नेमकं पार्थ पवार नक्कीच जयदीप, खरं तर पार्थ पवारांनी या बैठकी संदर्भात प्रतिक्रिया देणं टाळलेलं आहे। मात्र ही जी दृश्य आलेली आहेत सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार हे काही चर्चा करताना दिसतात आणि सोबतच इतरही काही महिला आहेत। या महिला बाकीच्या कोण आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे शपथविधीचं निमंत्रण आता शरद पवारांना देण्यात आलेलं आहे की नाही? या संदर्भात अद्यापपर्यंत कुठलीही माहिती मिळाली नाही। मात्र ज्यावेळेस 1.5 तास यांची चर्चा झाली आणि त्यानंतर जे आहे ते पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे गार्डनमध्ये आपल्याला बोलताना दृश्यांमध्ये पाहायला मिळालं। तर नेमकं काय बोलणं झालं हेही कळू शकलं नाही आणि पवार कुटुंबामध्ये एक दुःखद घटना घडली आहे। जे परिचित चेहरे आहेत साधारणतः ते नव्हते, नेमकं ते कोण होतं ते देखील समजू शकलं नाही। मात्र असं जरी असलं तरी काही वेळासाठी पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे यांची गार्डनमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर जे आहे ते पार्थ पवार गाडीमध्ये बसून पुढे मार्गस्थ झालेले आहेत। गोविंद बागेतून पार्थ पवार बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच अतिशय महत्त्वाची अशी ही दृश्य आहे। सध्या ज्या राजकीय घडामोडी वेगवान राजकीय घडामोडी सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवर पार्थ पवार 1.5 तास गोविंद बागेमध्ये हजर राहणं, त्यांची आणि शरद पवारांमध्ये दीर्घकाळ चर्चा होणं, त्यानंतर बाहेर येऊन गार्डनमध्ये सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांच्यामध्ये जोरदार चर्चा होणं आणि त्यानंतर काही न बोलता पार्थ पवार हे रवाना होणं, यामागे नेमकं दडलंय काय हे जाणून घेणं खूप औत्सुक्याचं ठरणार आहे। मात्र जवळपास 1.5 तास पार्थ पवार हे शरद पवारांच्या गोविंद बाग या निवासस्थानी होते आणि त्यानंतर आता पार्थ पवार रवाना झालेले आहेत। ही दृश्य आपण पाहतो, एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य आहेत। पार्थ पवार हे गोविंद बागेतून बाहेर पडताना त्यांच्या गाडीत बसण्याआधी काही काळ गार्डनमध्ये सुप्रिया सुळे आणि पार्थ पवार यांच्यामध्ये काही चर्चा झालेली आहे आणि ही चर्चा नेमकी काय हे कळू शकलेलं नाही। मात्र ही एक्सक्लुसिव्ह अशी दृश्य आपण पाहतोय। तो विषय माझा नाहीये, सृष्टी बसून ठरवता येईल ते। विलीनीकरणासंदर्भात अजित पवारांनी आपल्या नेत्यांना सांगितलं होतं, स्वतः जयंत पाटील म्हणतात तुम्हाला दादांनी या संदर्भात सगळ्या नेत्यांना सांगितलं होतं का? नाही, आपल्याला दोघाला मिळून एकत्र काम करायचं एवढंच बोलले होते। पण विलीनीकरणाच्या संदर्भात थोडीशी बोलणी झाली होती। पण याच्यातून एक स्पष्ट होतं की अजित पवार यांची इच्छा होती की दोन्ही पक्ष एकत्र यावेत। हो, बरोबर आहे की आणि नेत्यांनी याला काही सहमती दिली होती? हो हो हो
होतीच. आता वेगळा काही निर्णय घेतला तर नेत्यांचं काय एकमत राहील? सगळे मिळून सुनेत्रा वहिनीला करतील. तुमची काय भावना आहे? पवार माझी स्वतःची भावना आहे. पवार साहेबांनी पवार कुटुंबियांनी आतापर्यंत राज्याला एक नेतृत्व दिलंय. शरदचंद्रजी पवार साहेबांनी दादांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत एवढी मोठी आघाडी घेतली होती आणि सुनेत्रा वहिनी देखील राजकारणात बाळकडू खूप घेतलेला आहेत. त्यांना माहिती आहे, अनुभव आहे आणि ते एकदम चांगल्या प्रकारे काम करतील. पण तुमची इच्छा आहे का दोन्ही पक्षांनी एकत्र यावं? हो, काही हरकत नाही, काही हरकत नाही. तर राष्ट्रवादीचे आमदार विधिमंडळात पोहोचायला सुरुवात झालेली आहे. इकडे मुंबईमध्ये जेवढ्या जोरदार घडामोडी घडतात तितक्याच जोरदार घडामोडी या बारामतीमध्ये देखील पाहायला मिळत आहेत. आपण पुन्हा एकदा ही दृश्य पाहतोय. पार्थ पवार आणि सुप्रिया सुळेंमध्ये काही वेळापूर्वी चर्चा झालेली होती आणि नंतर पार्थ पवार रवाना झालेले आहेत. तर मंत्री बाबासाहेब पाटील यांनी एक मोठं विधान केलेलं आहे. नुकतंच मंत्री बाबासाहेब पाटील यांचे विधान, दोघांना मिळून एकत्र काम करायचं आहे असं दादा म्हणाले होते. असं मोठं विधान केलेलं आहे मंत्री बाबासाहेब पाटील यांनी. त्यामुळे काल जसे राष्ट्रवादीचे नेते मंत्री भरभरून बोलत होते विलिनीकरणासंदर्भात, आज काहीसे ते बॅकफुटवर गेलेले दिसतेत. मात्र मंत्री बाबासाहेब पाटील यांनी हे मोठं विधान केलेलं आहे. दोघांना मिळून एकत्र काम करायचं आहे असं दादा म्हणाले असल्याचे बाबासाहेब पाटील यांनी म्हटलंय. तर मंत्री बाबासाहेब पाटील यांचे मोठं विधान समोर येत आहे. दोघांना मिळून एकत्र काम करायचं आहे असं विधान अजित पवार यांनी केलेलं होतं. असं विधान केलेलं आहे मंत्री बाबासाहेब पाटील यांनी. आता हे सगळे राष्ट्रवादीचे नेते, मंत्री, आमदार आता दाखल व्हायला सुरुवात झाली आहे विधिमंडळामध्ये. विधिमंडळ गटनेत्याची निवड केली जाईल आणि त्यानंतर संध्याकाळी 5:30 वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडणार आहे. तत्पूर्वी मंत्री बाबासाहेब पाटील यांचे मोठं विधान समोर येत आहे. एका बाजूला सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील किंवा छगन भुजबळ असतील, हे सगळे नेते विलिनीकरणासंदर्भात बोलणं टाळतायत. त्या संदर्भात थेटपणे भाष्य करत नाहीयेत. आणि असं असताना इकडे मंत्री बाबासाहेब पाटील यांनी मात्र हे मोठं विधान केलेलं आहे. दोघांना मिळून एकत्र काम करायचं आहे असं मोठं विधान मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केलेलं आहे. या संदर्भात अजित पवारांनीच त्यांना माहिती दिलेली होती असं त्यांचा दावा आहे. तर अण्णा बनसोडे यांनी देखील काही वेळापूर्वी एक महत्त्वाची प्रतिक्रिया दिली होती. आपण पाहूयात. आम्ही त्यांना दैवत म्हणून मानतो. त्यामुळं हा निर्णय पण लवकरात लवकर जर झाला तर महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा निर्णय असेल. प्रफुल्लभाई पटेल, सुनीलजी तटकरे हे वरिष्ठ नेते आणि आदरणीय दादा त्यांच्यासोबतही कुठल्याही विषयावरती चर्चा करत असतात. त्यामुळं की मला असं वाटतं की ह्या दोन्ही नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणासंदर्भातली माहिती असावी. त्यांच्या दाव्याला छेद देणारं मोठं विधान विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उपसभापती अण्णा बनसोडे यांनी केलं होतं. तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्या दाव्याला अण्णा बनसोडे यांनी छेद दिलाय. तर मंत्री बाबासाहेब पाटील विलिनीकरणासंदर्भात नेमकं काय बोललेले आहेत आपण पुन्हा एकदा पाहूया. राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांनी आपल्या नेत्यांना सांगितलं होतं. स्वतः जयंत पाटील म्हणतात तुम्हाला दादांनी या संदर्भात सगळ्या नेत्यांना सांगितलं होतं का? पुढे पुढे जातो पण याच्यातून एक स्पष्ट होतं की अजित पवार यांचीच इच्छा होती की दोन्ही पक्ष एकत्र यावेत. आणि नेत्यांनी याला काही सहमती दिली होती? हो होतीच. आता वेगळा काही निर्णय घेतला तर नेत्यांचं काय एकमत राहील? सगळे मिळून सुनेत्रा वहिनीला करतील. तुमची काय भावना आहे? पवार माझी स्वतःची भावना आहे. पवार साहेबांनी, पवार कुटुंबियांनी आतापर्यंत राज्याला एक नेतृत्व दिलंय. शरदचंद्रजी पवार साहेबांनी दादांनी त्यांच्या नेतृत्वाखाली आतापर्यंत एवढी मोठी आघाडी घेतली होती आणि सुनेत्रा वहिनी देखील राजकारणात बाळकडू खूप घेतलेला आहेत. त्यांना माहिती आहे, अनुभव आहे आणि ते एकदम चांगल्या प्रकारे काम करतील. पण तुमची इच्छा आहे का दोन्ही पक्षांनी एकत्र यावं? हो, काही हरकत नाही, काही हरकत नाही. तर सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची प्रतिक्रिया आपण पाहिली आहे. अजून दुःख संपलेलं नाहीये. अशा परिस्थितीत इतक्या तातडीनं शपथविधी करणं आणि तेही पवार साहेबांना डावलून हे काही योग्य नसल्याचं मत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तम जानकर यांनी म्हटलंय.
सर्व पवार कुटुंबियांनी एकत्र येऊन निर्णय घेण्याची गरज होती, असे उत्तम जानकर म्हणाले. हा झालेला निर्णय योग्य नसून हे किती दिवस चालेल सांगता येत नाही, असे त्यांनी म्हटलंय. पवार साहेबांना बाजूला ठेवून आत्ताच्या घडीला सर्व पवार कुटुंबाची चर्चा होऊनच त्या ठिकाणी निर्णय व्हायला पाहिजे होता. कुणाला तरी याचा लाभ करून देण्याच्या दृष्टीनं ह्या धावपळी केल्या जात आहेत. अशी काही परिस्थिती या राज्यामध्ये नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.